मराठी येत ना? तुम मुझे बताओगे मुझे क्या बोलना है? हाँ महाराष्ट्रात है ना? क्यों? महाराष्ट्रात है ना? खरीद के रखा है? महाराष्ट्रात है तुमने ना? खरीद के रखा है महाराष्ट्रात बोलणार आम्ही अजून क्यों? हाँ? क्यों मराठी बोलना है? ती मराठी बोलणार तुम्हाला समजेल मॅडम, तुम्हाला समजेल ठीक है, आप बताओ मुझे समझ काय मराठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल. ठीक है, हाँ. समझ. नमस्कार मित्रांनो, मी सोहम तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जसं मी पाठच्या वेळी पण एक व्हिडिओ बनवलेला आपल्या मराठी भाषेवरती परत अत्याचार चालू झालेले आहेत आणि जसं ते पाठच्या टायमाला झालेलं की भैयाजी जोशी यांनी मुंबईत मराठी न्यायालय झालेलं असं वाक्य त्यांनी बोललेलं आणि त्यांच्यानंतर त्यांनी माफी मागितली तर नाहीच आहे, पण त्याच्यावरती काय कारवाई झाली आहे काय नाही ते अजूनपर्यंत आलंच नाहीये पुढे. पण आता एक महिलेने पण आपल्यावरती आवाज उचललाय. तर आता एक मध्ये किस्सा घडलेला. एअरटेलमध्ये एक मुलगी काम करणारी होती. तर तुम्हाला एका मी पाठी एक व्हिडिओ लावेल, त्याच्यामुळे तुम्हाला नक्की कळेल की त्यात काय झालंय. पूर्ण एक आपला मराठी माणूस तिकडे एअरटेलच्या गॅलरीमध्ये गेलेला, त्याचं काहीतरी काम होतं तिकडे, काहीतरी इश्यू रिसॉल्व्ह करायला. पण मग तिकडे ती मुलगी हिंदीमध्ये बोलत होती. तर तेव्हा तो मुलगा बोलला की मराठीत बोल. तर तिचा रुबाब म्हणजे ती एकदम वेगळ्याच भाषेत बोलायला लागली, एकदम जसे धमकी कशी धमकी तशी त्या भाषेत ती बोलायला लागली आणि तिचा आवाज एकदम वेगळ्याच ह्याच्यावरती होता. म्हणजे तो मराठी मुलगा होता तो तरी हळू बोलत होता, पण ती मुलीचा आदर करून. पण ती मुलगी काहीच आदर न करता ती त्याच्यावरती आवाज चढवून एकदम दादागिरीने बोलत होती. आणि ती अशी बोलली की किसने बोला मुंबई में मराठी आनी चाहिए. नंतर तो मुलगा तिला बोलला पण की मुंबईत म्हणजे जर मुंबईत जास्त टक्का हा मराठीचा लोकांचा आहे, तर जर तुम्ही अशा गॅलरीमध्ये जेव्हा एअरटेलची गॅलरी झाली कोणती गॅलरी असू द्या, तर तुम्हाला कमीत कमी जर मराठी लोक येतील तर त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे. ते लोक काय बोलतात ते कळलं पाहिजे. तर तरी पण तिचं तेच होतं की मराठी का आली पाहिजे, हिंदी में बोलना है तो हिंदी में बोलो, असं तसं हे ते तिचं खूप चाललेलं. तर तिची अक्कड कुठे ना कुठे दिसत होती त्यातून की तिला म्हणजे काहीच भीती नाहीये की समोरचा कोणी असू दे, पण तिला कोणत्या गोष्टीची भीती नाहीये. मग तिने तिच्या इकडच्या कोणतरी माणसाला पण बोलवलं, तरी पण म्हणजे तो मुलगा सतत बोलत होता की तुम्ही कमीत कमी मराठीत बोललं तरी पाहिजे समोरच्या सोबत, पण तरी तिचा तो आकडा जात नव्हती आणि ती त्याच आवाजात त्याच दादागिरीमध्ये त्यासोबत बोलत होती. म्हणजे मला एक कळत नाही की आता अचानक एवढी लोक कशी मराठी भाषेच्या विरुद्ध, मराठी लोकांच्या विरुद्ध लगेच अशी बोलायला लागतात. पहिलं असं कुठे नव्हतं की आम्ही म्हणजे मी एवढ्या वर्ष आम्ही मुंबईत जातोय पण कधी आम्ही ऐकलं नाही असं की इतर भाषा लोकांनी मराठी भाषेच्या माणसांना किंवा कोणी की मराठी बोलणार नाही. माझे किती मित्र आहेत जे मराठीत बोलतात, किती म्हणजे अनेक मित्र, माझे शाळेतले मित्र आले, कॉलेजमधले मित्र आले जे माझ्यासोबत मराठीत बोलतात, ते इतर भाषा असली तरी. का? कारण की त्यांना मराठी आवडते. त्यांना पण हे कळलंय की जर आपण 20-25 वर्ष एका राज्यात राहतोय तर तिकडचं जर राज्य हा मराठी लोकांचा आहे तर कमीत कमी आपल्याला मराठी कळली पाहिजे त्यांच्यासोबत बोलताना, है ना. तर लोक बोलतात की मराठी का आली पाहिजे, ह्याच्यासाठी आली पाहिजे जर आम्ही उद्या गुजरातमध्ये गेलो आणि तिकडचे लोक गुजराती आहेत तर आम्ही कमीत कमी त्या भाषे समजायला ती भाषा शिकली तर पाहिजे आपण, है ना. तिकडे आपण कमवतोय, तिकडून आपल्याला पैसा भेटतोय. विचार करा, आजकाल बाहेरून लोक काय येतात महाराष्ट्रात, कारण की त्यांना पैसा भेटतो. इकडे एवढे रोजच्या रोज बिहारवरून ट्रेन येतात. काय येतात तिकडचे ते लोक काम करायला येतात बिहारवरून. तर त्यांना आदर असला पाहिजे आपल्या मराठी भाषेला. जी भाषा किंवा जो राज्य त्यांना पैसा कमवून देतोय, त्यांचं घर चालवतोय, त्या राज्याबद्दल जर यांना प्रेम नसेल आणि हे लोक अशीच दादागिरी करत असतील तर मग काय फायदा त्यांना महाराष्ट्रात ठेवून. म्हणून नेहमी राजसाहेब बोलत असतात, जेव्हा आपण बोलतो की राजसाहेबांनी बिहारी लोकांना मारलं, जेव्हा राजसाहेबांनी मुस्लिम लोक जे आवाज करतात त्यांना मारलं, कारण की अशी लोक आहेत जी मराठी भाषेच्या विरुद्ध असतात. काही लोक चांगले सुद्धा आहेत, जी माझे खूप मित्र आहेत जे माझ्यासोबत असतात, नेहमी असतात. मुस्लिम झाले, मराठी झाले, आम्ही एकत्र किल्ल्यांवरती फिरतो, एकत्र किल्ल्यांवरती जातो, आम्ही एकत्र मंदिरांमध्ये जातो आम्ही. पण जर कोणत्या राज्यात जातो तर त्या राज्यात आपल्याला कमीत कमी आपली भाषा जी आहे, त्या राज्याची भाषा जी आहे ती आलीच पाहिजे. आम्ही कुठे म्हणतोय की तुम्ही तुमची भाषा नका बोलू, तुम्ही बोला, आपापसात बोला. पण समजा एक समोरचा मराठी माणूस येतोय तर त्याला कमीत कमी त्याची भाषा समजायला पाहिजे. आता मराठी माणसाचं कसं झालं माहिती काय, की कुठे जाऊ ना तर आपण हिंदीमध्ये बोलतो, हे ना. मी खूप लोकांना बघितले, म्हणजे माझ्या सोबतचे रोजचे जे मी कॉलेजला जातो, कॉलेज स्टुडंट आहे मी, तर मी सोबतचे रोजचे माझे मित्र जे आहेत त्यांच्यावर मी वावरतो, ते लोक भले समोरचा कोणी असू दे, पण रिक्षावाला असू दे, भाजीवाला असू दे, कोणी असू दे, ते लोक त्यांच्यावर हिंदीमध्ये बोलतात, है ना. म्हणजे महाराष्ट्रात असून सुद्धा, मुंबईत असून सुद्धा समोरच्या एका दुकानदारासोबत आपल्याला हिंदीमध्ये बोलायला लागतंय.
म्हणजे ही किती लाज्यास्पद गोष्ट आहे, विचार करा. तरी मी त्यांना नेहमी सांगत असतो की आपण जोपर्यंत मराठी बोलत नाही तोपर्यंत त्यांना आपल्या भाषेचा आदर कसा होणार, है ना. आपण जर समोरून त्यांच्यासोबत मराठीमध्ये बोललो, मी बोललो की बाबा रिक्षावाल्याला बोललो की मला इकडे इकडे जायचंय, तर कमीत कमी त्याला कळेल की बाबा ह्याला मराठी येते, हा मराठी माणूस आहे, तर कमीत मी शिकलं पाहिजे मराठी, की माझा एक पॅसेंजर जाईल त्या गोष्टीने, की मला जी भाषा येत नाही त्याची, तो काय बोलतोय कुठे जायचं ते कळत नाहीये, तर माझा एक पॅसेंजर त्या गोष्टीने, त्या भीतीने तो कमीत कमी मराठी शिकेल. आणि मला वाटतं सरकारने हा कायदा काढलाच पाहिजे. जी लोक 20-25 वर्ष झाली महाराष्ट्रात राहतात तर त्यांना मराठी आलीच पाहिजे, कमीत कमी समजायला आणि थोडीफार बोलायला तर आलीच पाहिजे. आता मध्यंतरी मी म्हणजे माझी मम्मी आणि माझी आजी बँकेत त्यांचं काहीतरी काम होतं. आता कसं आहे माहिती का, आपल्या वयाची किंवा आपल्या मम्मी पप्पांच्या वयाची जी लोक आहेत तोपर्यंत हिंदी ही येते, है ना. पण त्याच्या आधी जसं आजी आजोबा झाले आपले, त्यांना एवढी हिंदी येत नाही, ते लोक तरी प्रयत्न करतात. तरीही आपण प्रयत्न करतो हिंदी बोलायचा. जर आपल्याला मराठीत तरी आपण हिंदी बोलायचा प्रयत्न करतो आपल्या राज्यात, ते पण म्हणजे विचार करा ही किती मोठी गोष्ट आहे. का तर राष्ट्रभाषा आहे, खूप जण हिंदी बोलतात. अरे कुठे राष्ट्रभाषा, कुठे लिहिलंय, हे आपण आपलं बनवलंय आपल्या मनाने. हा, तर मी हे सांगत होतो की माझी मम्मी आणि माझी आजी गेलेली बँकेत, तर बँकेत तर ही सरकारी बँक आहे, तर गव्हर्नमेंटची जी काही गोष्ट असेल ही आता सगळं ऑलमोस्ट काय बोलतात ना मराठीमध्ये केलंय. तर आपल्याला त्या तिकडच्या लोकांना मराठी आलीच पाहिजे, आणि आपण जर बोलतो तर मराठीतच बोललं पाहिजे, मराठी लोकांनी तरी किमान मराठीत बोललं पाहिजे. तर माझी मम्मी आणि आजी गेली तिकडे, तर त्यांचा काहीतरी आधार कार्डचा इश्यू आला, काहीतरी डॉक्युमेंटचा इश्यू आला. तर तेव्हा तो तिकडचा जो ऑफिसवाला होता तो बोलला की इधर नो मराठी ओनली हिंदी, असं बोलला. आणि खरी घटना आहे मित्रांनो, मी काय बनवून सांगत नाहीये, ही खरीच घटना आहे. तर तो बोलला नो मराठी ओनली हिंदी. आता माझी आजी तरी पण बिचारी बोलून आली त्यासोबत हिंदी, आणि मला घरी येऊन या लोकांनी सांगितले की असं असं आहे. तर मग मी दुसऱ्या दिवशी माझं पण त्या बँकेतच काम होतं, आम्ही त्याच बँकेत काम होतं माझं. तर मी गेलो तिकडे, आणि मग मी त्याला बोललो की बाबा का, म्हणजे का आम्ही म्हणजे इकडे हे जर गव्हर्नमेंट ऑफिस आहे आणि महाराष्ट्रात, इव्हन महाराष्ट्रामध्ये ती बँक आहे, मुंबईत ती बँक आहे, मराठी लोक जर इकडे येतात तर त्यांच्यासोबत तू मराठीत का नाही बोलत आहे? तुला हिंदी येते, तुला तुझी स्वतःची भाषा येते, तू ज्या राज्यात राहतोय ती भाषा तुला आलीच पाहिजे. हेच मी त्याला बोललो फक्त. तर म्हणजे थोडासा तो आधी आखडत होता, पण मग नंतर मी त्याला समजून, तरी पण आपण कसं आहे ना, आता मध्ये एक कर्नाटक कुठेतरी केस झालेली, जिकडे ते लोक कर्नाटक या लँग्वेज मध्ये नाही बोलले म्हणून त्या लोकांना मारलं, है ना. लोकल लँग्वेज मध्ये त्यांची मातृभाषेमध्ये नाही बोलले ते लोक, बाहेरचे लोक होते, तर म्हणून त्या तिकडच्या लोकांनी त्याला मारलं. विचार करा, आपण तरी मारत नाही लोकांना, आपण समजून सांगतो की असं असं आहे, मराठीत बोला. तर मग तिकडे त्याला गेलो, मी त्याला समजून सांगितलं. आधी थोडासा तो दादागिरीमध्ये तो पण होता, पण नंतर मी त्याला थोडं समजून सांगितलं की जर तू एखाद्या राज्यात 20 वर्षापासून राहतोय, तू इकडेच कमवतो, इकडेच राहतोय, तुझे घर परिवार इकडेच आहे, तर तुला या भाषेबद्दल प्रेम का नाहीये आणि तुला ही भाषा का नाही येते? 1ली ते 10वी पर्यंतच्या मुलांना, म्हणजे किती आता शाळेत असं थोडी की इंग्लिश शाळा असू दे, हिंदी शाळा असू दे, मराठी शाळा असू दे, त्या शाळेत प्रत्येक शाळेत 10वी पर्यंत ते 12वी पर्यंत मराठी आहेच. मग या लोकांना मराठी का नाही येत हा प्रश्न उपस्थित राहतो. आपण जर दुसऱ्या राज्यात गेलो, आपण जर तिकडच्या शाळेमध्ये शिकलो, 12 वर्ष जर आपण एकच भाषा शिकतोय, तर आपल्याला ती भाषा यायलाच पाहिजे. काहीतरी आपलं चुकतंय मग. आणि याचं कारण पण त्यांना का नाही येत असेल, असं असेल की आपली जी मराठी लोक आहेत ती त्यांच्यावर हिंदीमध्ये बोलतात. अरे बंद करा हिंदीमध्ये बोलणं, तेव्हा ते लोक सुधारणार, तेव्हा त्यांना कळेल की आपल्या मराठी भाषेचं काय. आणि कारण की हे बघ कसं आहे माहिती का, महाराष्ट्र घडवायला बाहेरची लोक कोणतीच नव्हती आली, कळतंय का. आपली मराठी लोक, आपण महाराष्ट्राने राज्य केले, इतर महाराष्ट्राने राज्य केले आपल्या देशावरती. असं एकमेव राज्य आहे, मी पाठच्या व्हिडिओवर सांगितलं की महाराष्ट्र एकमेव राज्य ज्याने आपल्या देशावरती राज्य केले, बाकी कोणतंच राज्य नाही. तर आपल्याला स्वतः जोपर्यंत प्रेम आपल्या भाषेबद्दल होत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना कसं होणार? पहिलं आपलं प्रेम जागवा, आपल्या भाषेबद्दल प्रेम जागवा, आपल्या राज्याबद्दल प्रेम जागवा, लोकांपर्यंत पोचा आणि लोकांसोबत मराठीमध्ये बोला. जिकडे जाल तिकडे मराठीमध्ये बोला. आपण भाजीवाल्याच्या इकडे झालं मराठीमध्ये बोला. आपण कुठे काय रिक्षा पकडतोय किंवा काय असं मराठीमध्ये बोला. काय लोक तर मराठी सुद्धा घरात हिंदीमध्ये बोलतात, त्यांच्याबद्दल तर कायच बोलू मी. आपला मराठी टक्का कुठेतरी कमी होत चाललाय,
ह्या गोष्टीमुळे आपली मराठी भाषा कुठेतरी हरवून चालली या गोष्टीमुळे. कोणी येतं कधी बोलतं घाटकोपर मध्ये गुजराती लोक जास्त आहेत, तिकडची भाषा गुजराती. अरे काय आपण काय बोलतो काय नाही, एवढा वरिष्ठ नेता असं बोलतो म्हणजे मी ते हसलो त्या गोष्टीनी. आणि ही जी गोष्ट तर मला खरंच असं एकदम राग भरलेला डोक्यात. तर मी बोललो हा याच्यावरती व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. तर आधी तिचं तेच सेम दादागिरी तिची होती एकदम, की मी नाही बोलणार मराठी, तुम्हाला काय करायचंय करा, असं असं हे ते, कोणी कुठे लिहिलंय मराठी बोलायची आहे. तर त्यानंतर तो जो मुलगा होता तो नंतरला आपल्या मनसेच्या कार्यालयामध्ये गेलेला तो. कारण की मला कळत नाही आपण वोटिंगच्या टायमाला कुठे जातो, त्या लोक म्हणजे मनसेसाठी वोटिंगच्या टायमाला कुठे जातो, आणि जेव्हा मराठी भाषेवरती की आपल्या राज्यावरती काय गोष्टी येतात तेव्हा आपल्याला म्हणजे माझ्या डोक्यातही जर असं काय झालं कधी की मराठी भाषेवरती कोण कधी काय बोलते माझ्या आसपास, तरी माझ्या डोक्यात हा पहिला जर कोणता म्हणजे पोलीस तर येतेच, पण दुसरा हा पक्ष कोणता असेल तर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मानलं पाहिजे. राज साहेबांचं ते म्हणजे पहिले बाळासाहेब होते त्या गोष्टीसाठी, पण आता जर कोणी असेल तर राजसाहेब ते कुठेतरी दिसतं की त्यांना मराठीबद्दल प्रेम आहे आणि मराठीबद्दल ते कधीही उभे राहतील. तर मग तो जो मुलगा होता तो त्यांनी दखल घेतली तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तो गेला. मग त्यांनीही ते गोष्टीची दखल घेतली आणि मग त्यानंतर जर तुम्ही बघाल मी एक व्हिडिओ लावेल त्या मुलीचा माफी मागण्याचा व्हिडिओ. म्हणजे ह्या लोकांना पहिला अक्कल नसते की आपण काय बोलतोय, धडाधड धडाधड काहीही बोलतात आपल्या भाषेबद्दल. पण नंतरला त्यांना दणका बसल्याच्या नंतर तरी त्या म्हणजे ती बाई होती आपल्या नवनिर्माण सेनेची ती मुलगी होती, तिने त्यांना तिची दादागिरी उतरवली. तेव्हा पुढे जाऊन तिने माफी मागितली आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या लोकांची. आणि हेच पाहिजे महाराष्ट्रात. त्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही. आपण जर इकडे पहिले ज्या राज्याचा जो माणूस आहे त्याचीच दादागिरी चालणार. पहिला हक्क त्यांचा, आपल्या मराठी माणसाचा पहिला हक्क, बाकीच्या नंतर. मित्रांनो मी हेच सांगतो की जिकडे जाल तिकडे मराठीत बोला. हे असे मग कधी उठणारच नाही ना. आपण जर मराठीमध्ये बोललो, आपण जर आपला आवाज चढवला त्यांच्यावरती, जसं ते लोक आवाज चढतो तसं आपणही आवाज चढवू शकतो. आपला आवाज कुठे बंद पडतोय है ना. आपणही आवाज चढवू शकतो त्यांच्यावरती. आपण शांत बसता कामा नये अशा गोष्टीमध्ये. आपलं कसं आहे माहिती आहे की 10 जण जर आपल्या म्हणजे बाहेरही कुठे चाललं की आपल्या मराठी माणसाला कोणतरी मारतंय आणि मराठी माणूस तिकडे उभारून व्हिडिओ काढतोय, असं म्हणजे मी बघितलंय. काय बोलायचं. पण मराठी माणसं म्हणजे का घाबरतो मला या गोष्टीचं, इतर लोकांना मला कळत नाही. अरे जा बोला त्या गोष्टीमध्ये. त्यांना समजवलं पाहिजे की मराठी ही आलीच पाहिजे या राज्यात. तुम्ही एवढ्या वर्षांनी काय करता ते माझ्या राज्यात, फक्त काम करता, ते पैसा कमवतात, आमच्या राज्यातून पैसे घेऊन जातात, मग तिकडे 6 महिने इकडे काम करतात, 6 महिने मग त्यांच्या राज्यात राहतात आणि मग काय घर बांधतात किंवा काय. त्याला माझा प्रॉब्लेम नाही. माझा प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही तर राहता, तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. तर मी तेच विनंती करतो तुम्हाला की जिकडे जाल तिकडे मराठीत बोला. दुकानदार असू दे, फेरीवाले असू दे, कुठेही फक्त मराठीत बोला आणि आपली भाषा लोकांपर्यंत पोहोचवा, ही माझी विनंती आहे तुम्हाला. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर म्हणजे लोक खूप बघतात. आता म्हणजे माझा 5चा व्हिडिओ पण ऑलमोस्ट 1000 लोकांपर्यंत पोहोचलाय, पण तरी पण लोक सबस्क्राईब नाही करत. तर माझी विनंती आहे की आपल्या मराठी भाषेबद्दल मी लोकांना जागृत असंच करत राहील. जे माझ्याकडून होईल मराठी भाषेबद्दल ते मी लहान आहे अजून तरी पण मी करत राहील माझ्या परीने. आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.